त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट, 2 भामट्यांवर गुन्हा। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतात। अधिकृतरित्या 200 रुपयांचा देणगी दर्शन पास उपलब्ध असताना काही भामटे व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना लुटत असल्याचे उघड झाले आहे। पंचवटी येथील 2 भाविक दर्शनासाठी रांगेत उभे असताना एका संशयित इसमाने त्यांना गाठले। 10 मिनिटात व्हीआयपी दर्शन करून देतो असे आमिष दाखवत त्याने 3000 रुपये घेण्याची मागणी केली। भाविकांनी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पैसे दिल्यानंतर त्यांना मंदिरात नेऊन दर्शन घडवण्यात आले। मात्र मंदिर ट्रस्टकडून अशा कोणत्याही व्हीआयपी सेवेची अधिकृत व्यवस्था नसताना कोणतीही पावती न देता पैसे उकळण्यात आले। या प्रकरणी आरोपी गोटीराम मनाजी पेहरे वय 41 राहणार खडकवाडी याला अटक करण्यात आले असून त्याचा साथीदार अभिषेक कडगल हा फरार आहे। दोघांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांकडून भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली कोणीही जास्त पैसे मागत असल्यास त्याला बळी पडू नये आणि तात्काळ पोलीस किंवा मंदिर ट्रस्टशी संपर्क साधावा। या कारवाईत त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या पथकाने सक्रिय भूमिका बजावत भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।